जय भारत. मी सोनाली. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजच्या घडामोडी. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. हाप्रो संघटनेचा विजय असो. हाप्रो संघटनेचा विजय असो. सर, आज तुम्ही जे आंदोलन करत आहात त्याबद्दल तुमच्या काय मागण्या आहेत प्रशासनाकडे, शासनाकडे? पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन पूर्ण राज्यभर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन अफ्रो या संघटनेच्या वतीने करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे आमचे लबाडीने आणि फसवणुकीने आमचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र जे पडताळणी समितीने फसवणुकीने आणि लबाडीने आमचे जे रद्द केलेले आहेत, त्या रद्द केल्यामुळे आज आम्हाला त्यांनी अधिसंख्य पदावर म्हणजे 11 महिन्याच्या बेसवर असे अनुकंप तत्त्वावर नोकरी ठेवलेली आहे. ती नोकरी अशी आहे की याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या चाचक अटी ठेवलेल्या आहेत. आम्हाला अद्यापही अजूनही असे विविध प्रमुख प्रश्न आहेत की अजूनही ते आम्हाला भेसवतात, ते सुटले गेले नाहीत. त्याच्यातला प्रमुख पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की आम्हाला अजूनही 21/12/2019 च्या GRमध्ये सर्वात प्रथम म्हणजे 10-20-30 जे अश्वसित प्रगती योजना आहे, आम्हाला वार्षिक वेतनवाढ जी आहे, उच्च वेतन श्रेणी आहे, उच्च पदाचा लाभ जो आहे ते अद्यापही आम्हाला दिला जात नाही. का आता आम्ही अनुसूचित जमातीच्यामध्ये अवैध असल्यामुळे. पण अवैध जरी असले तरी आमचे मॅक्झिमम सर्व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये जे कोणी SBCमध्ये गेले, कोणी OBC गेले, कोणी ओपन कॅटेगरीमध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे त्यांचे ते लाभ हे त्यांना देय आहेच, ते देणं आवश्यक आहे, परंतु तरी शासन ते देत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की जे कर्मचारी अनुसूचित जमातीच्यामध्ये असूनही अधिसंख्य पदावर आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट असूनसुद्धा त्यांना अधिसंख्य केल्यामुळे सेवेत असताना ते मृत्यू पावल्यामुळे जे वारसदारांना नोकरी द्यायला पाहिजे, वारसदार हक्काची नोकरी जी असते ती दिली जात नाही. ती अजूनही आमचा तो जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांच्या वारसांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर त्यांचे निवृत्तीचे वेतन आहे ते सुद्धा दिले जात नाही. बरोबर जे कर्मचारी आता अधिसंख्य पदावर होते. तिसरा मुद्दा असा आहे की जे निवृत्त कर्मचारी झालेत, परंतु निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे निवृत्तीचे वेतन जे आहे ते सुद्धा दिले जात नाही. त्याच्यामध्ये ज्या कालावधीमध्ये ते सेवेत नव्हते त्या कालावधीत अर्थकारी सेवा धरली जात नाही. त्यांना सेवेत असताना मात्र त्यांची जी सेवा ग्राह्य धरून त्यांना काल्पनिक वेतनवाढ धरून त्यांना जे आत्ता चालू वार्षिक वेतनवाढ लागू असेल त्याप्रमाणे ती दिली जाते. परंतु जेव्हा त्यांना निवृत्तीचे कालावधी जवळ आला आणि त्यानुसार त्यांची निवृत्ती झाली तर ह्यामध्ये मात्र त्यांना 4/10/2024च्या GRच्या नुसार त्यांना ज्या कालावधी सेवेमध्ये नव्हते ती अर्थकारी सेवा न धरता तो कालावधी त्यांचा मायनस करून त्यांना निवृत्ती वेतन निश्चित केले जाते. त्यामुळे त्यांचा फार मोठं पेन्शनमध्ये आर्थिक नुकसान होत आहे. याचबरोबर आणखी बरेच काही प्रश्न आहेत की जिल्ह्याअंतर्गत बदल्या ह्या दिल्या जात नाहीत अधिसंख्या असल्यामुळं. त्याचबरोबर जे शिक्षक सेवक म्हणून कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा वार्षिक वेतनवाढ दिल्या जात नाही. असे बरेच काही असे प्रश्न आहेत की जे अधिसंख्य पदावर असल्यामुळं कर्मचाऱ्यांना आर्थिक फार मोठं नुकसान आहे. या सर्व मागण्यांच्यासाठी आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत. सुप्रीम कोर्टाच्या दिनांक 6 जुलै 2017च्या जगदीश बेराच्या केसचा चुकीचा अर्थ लावून महाराष्ट्र सरकारने राज्यामधल्या 12,000 कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलेला आहे. या 12,000 कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य वर्ग करत असताना त्यांना पदोन्नती आणि अनुकंपा या दोन्ही लाभ त्यांना देता येणार नाही अशा प्रकारची ही तरतूद त्यांनी 4/10/2024च्या परिपत्रकामध्ये नमूद केलेला आहे. त्याच्याशिवाय 21/12/19चा जो परिपत्रक काढलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीनं काढून 12,000 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन केलेलं आहे. या 12,000 कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे त्यांच्या कुटुंबातले सर्व्हिसदार आहे तो एक्सपायर झाला. वास्तविक पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून अनुकंपाचा त्यांना देय आहे. असं असताना केवळ तुम्ही अधिसंख्य पदावर आहे म्हणून तुमच्या कुटुंबाला आम्ही अनुकंपाचा लाभ देता येणार नाही अशा प्रकारचं जाचक GR या महाराष्ट्र सरकारने काढलेलं आहे. त्याच्यानंतर जे सेवेतनं बाहेर पडलेले होते त्यांना आत घेण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी त्यांची वेतन निश्चिती
काल्पनिक वेतनवाढ देणे आणि पेन्शन हे नियमितपणे त्यांना वेळेवर येत नाही अशा प्रकारचं तांत्रिक खंड देण्याचा निर्णय हे आत्ता अलीकडच्या सामान्य प्रशासन विभागाने सप्टेंबर 2025 एक परिपत्रक काढून तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हे विशेष म्हणजे अधिसंख्य पदावर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय आपल्या सुप्रीम कोर्टाने दिला की त्यांचं आरक्षण रद्द झालं, मग आरक्षण देण्यापासून ते रद्द होईपर्यंत असे 1553 कर्मचारी त्यात अडकले होते. त्यांना मात्र तुम्ही नियमित कर्मचारी ट्रेड करून त्यांच्या वेतनवाढी देणे आणि सेवानिवृत्तीचे सर्व फायदे देणे अशा प्रकारचं जर महाराष्ट्र सरकार घेत असेल, तोच निकष तुम्ही आम्हा अधिसंख्य लोकाला म्हणजे अनुसूचित जमातीचे दाखले अवैध झालेला तो निकष आम्हाला का लावत नाही? आर्टिकल 14 नुसार आम्हाला समान न्याय द्या, हे लोकशाही पद्धतीने आमची मागणी आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवेत असताना मयत झाले त्यांची जात पडताळणी होत नाही, हे 2001च्या कायद्यामध्ये तरतूद आहे. असं असताना देखील जात पडताळणी झाल्याशिवाय त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन देऊ नये अशा प्रकारचं परिपत्रक ग्रामविकास विभागाने 23 जुलै 2024 रोजी त्यांनी निर्गमित केलेलं आहे. त्यामुळे आज राज्यामध्ये जवळपास 50 कर्मचाऱ्यांचे कुटुंब मागील 3 वर्षापासून कुटुंब निवृत्ती वेतनापासून ते वंचित आहेत. हे अतिशय म्हणजे हिंसात्मक म्हणा किंवा अन्यायकारक म्हणा अशा प्रकारचा निर्णय ग्रामविकास विभाग त्याचा आम्ही या आपल्या माध्यमातून मी निषेध करतोय. आणि जी मागणी आहे तांत्रिक खंडाची, ती तांत्रिक खंड तुम्ही जर वगळलं तर नियमित आपल्याला पेन्शन मिळतोय, त्यांना नियमितपणे पेन्शन द्यावं, अनुकंपाचा लाभ द्यावा आणि हे जे 10-20 आश्वासित रोजगार योजनेचा फायदा आहे तो त्यांना नियमितपणे द्यावा अशा या प्रमुख मागण्यासाठी आज आमचं हे म्हणजे धरणे आंदोलन आहे. आणि आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतोय. दुसरी गोष्ट, शासन आणि प्रशासन याच्यामधला जो दुवा आहे मंत्रिमंडळाचा असेल, एकदा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 4/10/24 त्याने स्पष्ट सांगितलं की तांत्रिक खंड तुमचं क्षमापन करण्यात येत आहे. हे मंत्रिमंडळामध्ये झालं तरी देखील परत तरी सप्टेंबर 25 तुम्हाला परत तांत्रिक खंड देण्यात येत आहे असं एक परिपत्रक काढलं, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता नाही. तर हे असे विसंगती निर्माण करणारे अनेक परिपत्रक हे शासन सामान्य प्रशासन करत आहे. त्याच्याकडे आपल्या माध्यमातून मी लक्ष वेधू इच्छितो आणि तो अन्यायकारक जे आहे त्याने रद्द करावा अशा प्रकारची विनंती आपल्या मार्फत मी त्यांना करतो.